नमस्कार। बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। एका तरुणाला रस्त्यात अडवून आधी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली आणि त्यानंतर लोखंडी रॉड आणि कत्तीने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले। दुपारच्या वेळेला घडलेला हा हल्ला इतका अचानक होता की काही क्षणातच परिसरात भीती आणि खळबळ पसरली। आणखी धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करताना आरोपींनी धमकी देत काही नावे घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। त्यामुळे हा केवळ साधा वाद नाही तर या घटनेमागे मोठी पार्श्वभूमी असू शकते का असा प्रश्न आता स्थानिक पातळीवर विचारला जात आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा गावाजवळ। गुरुवारी दुपारच्या सुमारास नरसिंग उर्फ संग्राम अभिमान साटे हा 25 वर्षाचा तरुण आपले मित्र आदित्य बडे याच्यासोबत दुचाकीवरून शेताकडे जात होता। दोघेही गावातून बाहेर पडून रस्त्यावरून पुढे जात असताना अचानक काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। काही अंतर गेल्यानंतर त्या लोकांनी दुचाकी अडवली। संग्राम साटे याला रस्त्यातच थांबवण्यात आले आणि काही क्षणातच त्याला चारही बाजूंनी घेरण्यात आले। तक्रारीनुसार दया साटे, शरद साटे, अमोल ठोंबरे, सागर साटे आणि गोट्या भालेकर या 5 जणांनी मिळून हा हल्ला केला। सर्वप्रथम संग्राम साटे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली। मिरची पावडर डोळ्यात गेल्यामुळे तो काही क्षणांसाठी काहीच पाहू शकत नव्हता। त्यानंतर त्याच्यावर लोखंडी रॉड आणि कत्तीने वार करण्यात आले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तो गंभीर जखमी झाला। हल्ल्यादरम्यान आरोपींनी धमकी देत तुझा बाप जयराम साटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे तुला दाखवतो, आज तुला जिवंत सोडणार नाही असे उद्गार काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। जखमी अवस्थेत संग्राम साटे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण या प्रकरणाची पार्श्वभूमी संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे। संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम साटे याला न्यायालयाने भावाच्या 12व्यासाठी विशेष परवानगी देत तात्पुरती सुटका दिली होती। सुमारे 14 महिन्यानंतर त्याला तुरुंगाबाहेर येण्याची संधी मिळाली। शुक्रवारी सकाळी सुमारे 11:45 सुमारास त्याला बीड कारागृहातून तांबवा गावी आणण्यात आले। मात्र ही सुटका अत्यंत कडक बंदोबस्तात करण्यात आली। जयराम साटे याला आणताना 10 सशस्त्र कमांडो, स्थानिक पोलीस आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले होते। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मस्साजोग गावाचा मार्ग टाळला। त्या मार्गाचा संबंध संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असल्यामुळे पोलिसांनी पर्यायी रस्ता निवडला। धारूर मार्गे त्याला तांबवा गावी नेण्यात आले। सुरुवातीला जयराम साटे याला गावात 7 तास राहण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र परिसरातील वाढता तणाव आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी सावध भूमिका घेतली। त्यामुळे त्याला फक्त 2 तासच गावात थांबू देण्यात आले। दुपारी सुमारे 1:22 त्याला पुन्हा कारागृहात परत नेण्यात आले। दरम्यान तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दया साटे, शरद साटे, अमोल ठोंबरे, सागर साटे आणि गोट्या भालेकर या 5 संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह इतर संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच तांबवा आणि आसपासच्या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।